सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे एम्प्लॉयबिलिटी स्किल याचे 2 व्हिडिओ आपण बघितले, त्यामध्ये 10 याप्रमाणे मी 20 MCQ जे ते मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि खूप छान असे प्रश्न आपण त्याच्यात कव्हर केलेले. आता राहिलेले जे 5 MCQ आहे एका शीट मधले हे आपण आज कम्प्लीट करून घेऊया. ठीक आहे. आता बघा त्यांनी पुढचा प्रश्न काय म्हटलाय, इन्फॉर्मेशन लाईक डेट ऑफ बर्थ, परमनंट ऍड्रेस फ्रॉम अ पार्ट ऑफ वन्स डॅश डॅश इन द रिझ्यूम. म्हणजे जो आपला रिझ्यूम असतो, मी लास्ट लेक्चर मध्येच तुम्हाला सांगितलं, रिझ्यूम, करिक्युलम व्हायवेट म्हणजे सीव्ही आणि बायोडेटा, तिघांचा अर्थ कसा होतो, सारखाच होतो. हे काय आहे तिघा, रिझ्यूम, करिक्युलम व्हायवेट किंवा बायोडेटा, हे तिघा आपली जी पूर्ण जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, आपलं एज्युकेशन असेल किंवा सर्व ज्या गोष्टी आहे या आपण कंपनीला प्रोव्हाइड करतो. म्हणजे ही कम्युनिकेशन करायची आपली स्टँडर्ड भाषा. तर कसा असतो रिझ्यूम एकदा मी तुम्हाला दाखवतो, ते बघून घेऊया आपल्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघा, एक तुम्हाला एक बेसिक फॉर्मॅट मी दाखवलेला आहे रिझ्यूमचा. आता या रिझ्यूम मध्ये आपण काय काय डिटेल्स टाकत असतो. सर्वात पहिले आपले जे पर्सनल डिटेल्स आहे हे आपण टाकत असतो. आता पर्सनल डिटेल मध्ये आपलं पूर्ण नाव, आपला कॉन्टॅक्ट नंबर, आपला ऍड्रेस, आपला ईमेल हे सर्व टाकत असतो. त्यानंतर आपला पर्सनल डिटेल नंतर आपला कसला कॉलम असतो, एज्युकेशन. एज्युकेशन मध्ये आपण काय टाकत असतो, तुम्ही काय शिकलेले, समजा 10वी 12वी ITI प्लस तुम्ही डिप्लोमा वगैरे आणखी काही एक्स्ट्रा शिकलेले असेल तर ते सर्व एज्युकेशन आपण याच्यामध्ये एज्युकेशनच्या कॉलम मध्ये डिटेल्स मध्ये टाकणार आहे. त्यानंतर आपल्या इथं ट्रान्सफरेबल स्किल्स, तुमच्याकडे स्किल्स कोणते स्किल, समजा तुम्ही VMC मशीन शिकले, CNC मशीन शिकलेले, समजा तुम्ही कॅड कॅम वगैरे असे कोणते डिझाईनचे कोर्स केलेले, जे जे आपल्याकडे ऍडिशनल स्किल आहे त्या सर्व आपण इथं काय करणार आहे, पुट करणार आहे. त्यानंतर आणखी एक कॉलम असतो, तो असतो आपला एक्सपिरियन्सचा. बरोबर आहे. आता एक्सपिरियन्स म्हणजे काय, समजा तुम्ही आता अप्रेंटिस केली किंवा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, तर तो सर्व एक्सपिरियन्स आपण इथं काय करणार आहे, पुट करणार आहे. असा एक जनरल रिझ्यूमचा फॉर्मॅट असतो. तुम्हाला परत एकदा सांगतो, रिझ्यूम याचाच अर्थ काय होतो, बायोडेटा, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सीव्ही. सीव्ही म्हणजे काय, करिक्युलम व्हायवेट. बरोबर. आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय ते एकदा आपण बघून घेऊ. ठीक आहे. त्यांनी साधा सोपा प्रश्न विचारलाय. जो रिझ्यूम असतो त्याच्यामध्ये आपला डेट ऑफ बर्थ, परमनंट ऍड्रेस हे सर्व कशामध्ये येतं, तुम्हाला एवढंच सांगितलं. ते सर्व कशामध्ये येतं, पर्सनल डिटेल्स मध्ये असतं. बाकी जे कॉलम आहे ते आपण बघितलेले आहे. जाऊया पुढच्या प्रश्न बघा काय म्हटलंय त्यांनी. आता बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ डिस्क्रायबिंग वर्ड. यांच्यापैकी आता त्यांनी खाली 4 शब्द दिलेले. डिस्क्रायबिंग वर्ड बरोबर आहे, कोणता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता इथं आपल्याला त्यांनी सूप दिलंय. सूप म्हणजे काय, आपण पिणार. याच्यात काही डिस्क्रिप्शन नाहीये, साधं सोपं लॉजिक आहे. सूप जे खायचं असेल किंवा कोणत्या पण प्रकारचं सूप असेल ते आपण काय करणार आहे, पिणार आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं, रिपेअर म्हणजे मी काय करणार आहे, दुरुस्ती करणार आहे. याच्यात पण काही विशेष असं त्यांनी म्हणजे डिस्क्राईब करण्यासारखं किंवा वर्णन करण्यासारखं काहीच नाही सांगितलंय. खाली त्यांनी असं म्हटलंय, खाणे याच्यात पण काही डिस्क्राईब करण्यासारखं नाहीये. पण त्यांनी 1 नंबरला एक शब्द वापरलाय. काय शब्द वापरलाय, गरम आहे. समजा मी आता खातोय, पण मी कसं खातोय, तर मी गरम खातोय. ठीक आहे. याच्यात त्यांनी काय केलेलं आहे, खाण्याच्या क्रियेला थोडंसं विस्तार करून सांगितलंय, एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. बरोबर. म्हणजे काय केलेलं आहे, खाण्याच्या क्रियेचं थोडंसं इथं काय केलंय, वर्णन केलंय. समजा मी असं म्हटलं, इथं पाणी आहे, म्हणजे पाणी कसं आहे, तर थंड आहे, थंड पाणी आहे असं जर मी म्हटलं तर मी त्याचं काय करतोय, वर्णन करतोय. सेम आहे इथं. बाकीचे शब्द हे जनरल शब्द आहे, पण इथं त्यांनी आपल्याला काय केलंय, डिस्क्राईब करायचा प्रयत्न केलाय. बरोबर. गरम आहे, अन्न आहे तर ते गरम आहे, किंवा पाणी आहे कसं आहे, गरम आहे, कुलंट आहे कसं आहे, गरम आहे, जे काय असेल, पण त्यांनी तिथं काय केलेलं आहे, त्याला डिस्क्राईब करायचा प्रयत्न केलेला आहे. मग याचं राईट आन्सर काय येणार आहे, आपलं हॉट. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हटलं आता बघा, ऍज कम्पेअर्ड टू स्मॉल बिझनेस लार्ज स्केल बिझनेस रिक्वायर. म्हणजे काय, आता आपले जे बिझनेस आहे हे बिझनेस आपले 3 प्रकारचे असतात. ठीक आहे. 3 ते 4 प्रकारचे म्हणू शकतो आपण. मायक्रो इंडस्ट्री, स्मॉल इंडस्ट्री, मिडियम इंडस्ट्री आणि लार्ज इंडस्ट्री. बरोबर आहे. आता त्याचे जे आपल्याला हे मिळतं, त्याच्यातून आउटपुट मिळतं किंवा त्यांचा जो वर्षभराचा टर्नओव्हर आहे याच्यातून त्याला आपण काय करत असतो, कॅटेगराईज करत असतो. परत तिथं माणसं किती कामाला आहे. समजा आता माझा एखादा शॉप आहे, या शॉपमध्ये माझ्याकडे फक्त किती जण कामाला आहे, 6 जण कामाला आहे. बरोबर. हा पण एक प्रकारचा बिझनेसच आहे माझा, आणि माझा टर्नओव्हर समजा 50,000 लाख रुपये 2 लाख रुपये असं माझं काहीतरी टर्नओव्हर आहे. तर हा पण मी कोणत्या कॅटेगरीत येतो, मी मायक्रो कॅटेगरीत येतो. तर ह्या कॅटेगरी ज्या आहे ते व्यवस्थित आपल्या काय केलेल्या असतात, डिवाइड केलेल्या असतात. त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, ऍज कम्पेअर्ड टू स्मॉल स्केल बिझनेस. म्हणजे जे स्मॉल स्केल बिझनेस आहे याची जर तुलना केली आपण कोणाशी, लार्ज स्केल बिझनेस सोबत, तर लार्ज स्केल बिझनेस मध्ये म्हणजे जो आपला मोठ्या व्यवसायासाठी आपल्याला जास्त कसली गरज असते, तर सर्वात जास्त आपल्याला 2 जणांची गरज असते. एक म्हणजे मशीन्स आणि दुसरं म्हणजे ती मशीन चालवायला आपल्याला लोकांची गरज असते. आणि ती इंडस्ट्री रन करायला आपल्याला सर्वात जास्त कोणाची गरज असते, पर्सनची गरज असते. बाकीचे जे कमी भांडवल हे तर शक्य नाही, कारण आपली इंडस्ट्री कशी आहे, लार्ज स्केल. त्यांनी शब्द काय वापरलाय,
लार्ज स्केल इंडस्ट्री म्हणजे मोठ्या इंडस्ट्रीसाठी कमी भांडवल कसं चालेल, एकच मशीन घ्यायची तरी आपल्याला 10-15 लाख रुपये काय करावं लागेल, त्याला खर्च करावा लागेल, हे ऑप्शन येणार नाही. स्मॉल मशीन्स अँड टूल्स, आता मोठी इंडस्ट्री आपली, ऑब्व्हियसली आपण जे ऑपरेशन आहे हे थोडेसे भारीतले ऑपरेशन करणार आहे. समजा सीएनसी व्हीएमसी मशीन घेणार आहे तर एका मशीनची किंमत 60-70 लाख रुपयापर्यंत असू शकते, त्यामुळे हे पण आपल्याला येणार नाही. त्यानंतर हे आपण ऑलरेडी बघितलं. आणि सर्वात शेवटचा ऑप्शन आहे लेस नंबर ऑफ पर्सन. मी तुम्हाला पहिलेच बोललो, कमी व्यक्तींमध्ये आपली इंडस्ट्री रन होणार आहे का, नाही, होईल ती, पण कधी, जेव्हा आपली इंडस्ट्री कशी राहील, स्मॉल स्केल. आता हे समजण्यासाठी आपण एक इमेज बघून घेऊ. हे बघा, इथं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हटलं इथं, मायक्रो इंडस्ट्री, स्मॉल इंडस्ट्री, मिडियम, आणि याच्यावरती जे पण असेल ते आपली कोणती असेल, लार्ज स्केल इंडस्ट्री. आता इथं त्यांनी आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलाय. समजा मी मायक्रो इंडस्ट्री चालवतोय तर माझ्याकडे मिनिमम किती एम्प्लॉय पाहिजे, 10 एम्प्लॉय पाहिजे, म्हणजे 10 जण माझ्याकडे कामाला पाहिजे. आणि माझा जो वार्षिक टर्नओव्हर आहे हा माझा किती पाहिजे, 25 लाख रुपये. टर्नओव्हर आणि इन्कम दोघांमध्ये फरक आहे ना. तर माझा जो वार्षिक टर्नओव्हर आहे हा किती पाहिजे, 25 लाख रुपये. तर मी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये, मायक्रो. समजा मी स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये तर माझ्याकडे किती एम्प्लॉय पाहिजे, 50 एम्प्लॉय माझ्याकडे वर्किंगला पाहिजे. आणि माझा जो टर्नओव्हर आहे हा 25 लाख ते 5 करोड याच्या दरम्यान असला पाहिजे. त्यानंतर मिडियम स्केल, माझ्याकडे कमीत कमी किती एम्प्लॉय पाहिजे, 250. आणि माझा जो टर्नओव्हर आहे हा 5 ते 10 कोटी रुपये पाहिजे. आता मग मिडियमलाच एवढं लागतंय तर तुम्ही विचार करा लार्जला अजून काय कंडिशन असतील. तर मग याच्या पुढचं काय आहे, लार्ज. मग लार्ज मध्ये काय असेल रे, आता 250 पेक्षा जास्त एम्प्लॉय कशात जाणार, लार्ज स्केल इंडस्ट्री. त्यानंतर जो आपला टर्नओव्हर आहे हा 10 कोटीपेक्षा जास्त गेला तर आपण कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जाणार, लार्ज स्केल इंडस्ट्री. ठीक आहे, त्यांनी आपल्याला विचारलं होतं लार्ज स्केल इंडस्ट्री बद्दल, ते मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. हे बघा इथं, तर आपल्याला काय जास्तीत जास्त लोकांची आपल्याला गरज आहे लार्ज स्केल इंडस्ट्री चालवण्यासाठी. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हटलं आता बघा, चूज द करेक्ट कंटेक्स्ट ऑफ द गिव्हन एक्सप्रेशन ग्रुप डिस्कशन. एक्सक्यूज मी, हा महत्वाचा प्रश्न आहे. समजा आता तुम्ही कोणतं ग्रुप डिस्कशन करताय एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर, इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल काम करताय, कट्ट्यावरच्या गप्पाने मारत आहे, काय रे भाऊ, काय रे नाना, अशा गप्पाने मारत आहे. आपलं काय एक स्टँडर्ड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ग्रुप डिस्कशन करताय कोणत्या तरी सिरियस टॉपिकवर, आणि अचानक कोणीतरी मत मांडताय सिनियर व्यक्ती, आणि तुम्हाला जर मध्ये त्याला इंटरप्ट करायचं असेल, म्हणजे तुम्हाला त्याचा पॉईंट कडून तुम्हाला तुमचा पॉईंट मांडायचा असेल, तर तुम्ही असं नाही म्हणता येणार, ए तू शांत बस मी बोलतो, असं चालेल का आपल्याला, नाही. तिथं आपल्याला थोडीशी स्टँडर्ड भाषा वापरावी लागेल. मग आपण तेव्हा काय बोलणार, एक्सक्यूज मी, आय विल इंटरप्टिंग, म्हणजे एक्सक्यूज मी थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब करतोय, मी तुम्हाला थोडंसं काय करतोय, त्रास देतोय, तर मला बोलू द्यायचा चान्स द्याल का. तर ही काय कम्युनिकेशनची फक्त थोडीशी स्टँडर्ड भाषा आहे. तर तिथं आपण हे बाकीचं नाही करणार. समरायझिंग म्हणजे काय, मी शॉर्ट मध्ये माझं म्हणणं मांडणार, पण हे कधी मांडणार मी, जेव्हा आपल्याला ते बोलायचं काय देतील, संधी देतील. मी त्यांच्याकडून काय करतोय, त्यांना इंटरप्ट करतोय, म्हणजे मी त्यांना डिस्टर्ब करतोय, त्यांचे शब्द मी खोडतोय, म्हणजेच मी त्यांना काय करतोय, इंटरप्ट करतोय. म्हणून आपला राईट ऑप्शन काय आहे, इंटरप्टिंग. आणि त्यांना इंटरप्ट केल्यानंतर ते जेव्हा आपल्याला बोलायची संधी देणार तेव्हा आपण काय करणार आहे, पुढे बोलणार आहे. त्यानंतर ऍग्रीइंग म्हणजे मी त्यांच्या मताला सहमत करतोय. त्यानंतर एम्फसाइजिंग अ पॉईंट म्हणजे मी माझा पॉईंट काय करतोय, एम्फसाइज करायचा प्रयत्न करतोय, एक्सप्लेन करायचा, मांडायचा प्रयत्न करतोय. पण हे तिघा पॉईंट कधी शक्य आहे, जेव्हा आपण त्यांना इंटरप्ट करून ते आपल्याला बोलायची संधी देणार, त्यानंतरचे हे पॉईंट आहे. ठीक आहे, जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. काय म्हटलं आता, इन एम एस एक्सेल टू इन्सर्ट अ फॉर्म्युला इन सेल वी मस्ट बिगिन द एंट्री विथ अन ऑपरेटर डॅश डॅश. आता बघा, साधा सोपा प्रश्न आहे. जेव्हा कधी आपण एक्सेल शीट काय करतो, यूज करतो, बरोबर आहे. अशी समजा आपली एक्सेल शीट आहे, बरोबर आहे. इथं मी काय कॉलम रोज ऍड करणार आहे, बरोबर आहे. समजा माझा हा ए पॉईंट आहे, हा माझा बी पॉईंट आहे, हा सी, हा डी, ई, असं काहीतरी. ठीक आहे, आता यामध्ये जर मी कोणतं पण व्हॅल्यू ऍड केलं, समजा मी व्हॅल्यू ऍड केला 5, 10, मला जर सी मध्ये यांची काय दाखवायची, समजा ऍडिशन दाखवायची. ऍडिशन म्हणजे काय, ए प्लस बी. डी मध्ये मला काय दाखवायचं आहे, ए इंटू बी. ई मध्ये मला काय दाखवायचं आहे, ए डिवाइड बाय बी. म्हणजे मी इथं काय करतोय, काहीतरी फॉर्म्युला पुट करतोय, बरोबर आहे. पण हे फॉर्म्युलाची स्टार्टिंग माझी कशी राहणार आहे, तर इक्वल टू च्या साईन राहणार आहे. म्हणजे सर्वात पहिले मी इथं कोणतं साईन देणार आहे, इक्वल टू चं साईन देणार आहे. नंतरच जे काय माझे ऑपरेशन आहे ते स्टार्ट होणार आहे. म्हणजे काय, ए प्लस बी, आणि मी इथं ब्रॅकेट काय करणार, क्लोज करणार. तेव्हा या दोघांची व्हॅल्यू इथं पुट होऊन काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. पण हे सर्व कधी होणार, जेव्हा मी सुरुवातीला काय करणार, इक्वल टू चा साईन देणार. म्हणजे मी इथं इक्वल टू चा साईन देणार, आणि मगच माझा जो पुढचा कॉलम आहे, जे काय ऑपरेशन आहे, ए प्लस बी, ए इंटू बी, हे सर्व माझे ऑपरेशन रन होणार आहे. ठीक आहे, मग त्यांनी तेच विचारलं आपल्याला, जेव्हा कधी आपण एम एस एक्सेल मध्ये एखादा फॉर्म्युला पुट करतो तर आपली सुरुवात कोणत्या साईन पासून झाली पाहिजे. मग आपली साईन जी आपली जी सुरुवात आहे ही कोणत्या साईन पासून झाली पाहिजे, तर इक्वल टू च्या साईन पासून झाली पाहिजे. आता बाकीचे जे ऑप्शन आहे ते पण आपण बघून घेऊ. आता जो @चा सिम्बॉल आहे हा जवळपास एक्सेल शीट मध्ये युजच होत नाही. ठीक आहे, हा जवळपास त्याच्यामध्ये युजच होत नाही. पण हे जे बाकीचे दिले डॉलर आणि हॅशटॅग, हे आपण फॉर्म्युलाच्या आतमध्ये कुठेतरी पुट करू शकतो. समजा ए प्लस बी, यामध्ये जर गरज असेल पुढे कुठे, तर आपण हॅश आणि
डॉलर त्यांच्या वापरानुसार आपण आतमध्ये इन्सर्ट करू शकतो. पण आपला मुद्दा एवढाच आहे, हे सर्व फॉर्म्युला चालू होण्याच्या आधी आपण जी सुरुवात आहे ही इक्वल टूच्या साईडने करतो. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर काय येणार आहे, इक्वल टू. ठीक आहे. तर हे होते आजचे पाच इम्पॉर्टंट क्वेश्चन. अशा प्रकारे आपले जे EH चे 25 एमसीक्यू पूर्ण झालेले. लवकरच आपण याच्यावर काय करूया, एक मोठं लॉंग लाईव्ह लेक्चर घेऊया. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दुसरी एखादी शीट डाउनलोड करून डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.